नमस्कार, मी अनिल तिवारी, महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। गात-शिरापूर, नवगण, राजुरी या ठिकाणी प्रचंड ढगफुटी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि ह्या ढगफुटीतून प्रचंड स्वरूपाचे नद्यांना पूर आलेले पाहायला मिळत आहेत आणि या पुरामध्ये सर्व ग्रामस्थांचे अतोनात नुकसान झालेले आहे। आपण पाहतोय हा ग्राउंड रिपोर्ट, महाराष्ट्राचा पुढारी बीड। नमस्कार, बीड आणि आपले सर्वात जास्त नुकसान राजुरी परिसरात झालेले आहे। तरी सरकी आणि सगळे बाजरीचे सगळे पीक सगळे खराब झालेले आहेत आणि तसेच घरगुती सामान घरात पाणी शिरल्यामुळं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। तरी तात्काळ शासनाने ह्याच्यात ग्रामसेवक आले, ह्याच्यात तहसीलदार यांनी ताबडतोब येऊन ह्याची ताबडतोब पंचनामा करावा अशी सगळे गावकऱ्याची मागणी आहे। तसेच राजुरी परिसरामध्ये ढगफुटीचे हे झाल्यामुळे फार मोठे शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे। तरी पूर्ण शेतकऱ्याला पूर आल्यामुळे सर्व पाण्याने सगळे येण्या जाण्याचे लोकांचे कामं थांबित झालेले आहे। तरी सर्वांनी गावातल्या लोकांनी येऊन 50 ते 60 गावाचा संपर्क तुटलेला आहे। तरी तात्काळ शासनाने हे पाणी नदीला आलेले पाहून गाड्या घोड्या सर्व आणि कुणा महिलाला डिलिव्हरी जायचे असेल तर सर्व प्रकारचे काम थकीत झालेले आहे। तरी ह्या ढगफुटीमुळे सर्वात जास्त नुकसान राजुरी परिसरात झालेला आहे। तरी तात्काळ शासनाने ह्याच्याकडे लक्ष द्यावा आणि ताबडतोब राजुरीचा प्रश्न मिटवा। शेतकऱ्यातले सगळे नुकसान झालेले आहे। हे पहा, तुरीच्या ह्याच्यामध्ये फार नुकसान झाले आहे, सोयाबीनचे नुकसान झालेले आहे। सगळ्या प्रकारचे नुकसान होऊन शेतकऱ्यांनी ताबडतोब पंचनामा करण्यासाठी ग्रामसेवककडे गेलेले आहे। तरी ग्रामसेवकने याच्यावर काही डायरेक्ट कारवाई करण्यात यावा। सर्व पिकाचे नुकसान झालेले आहे। सध्या कोणतेही पीक सध्या आता काढण्याजोगं राहिलेलं नाही, शेतामध्ये जाण्याजोगं राहिलेलं नाही। सर्व पाण्याने सगळी नुकसान झालेलं आहे या ढगफुटीमुळं। तरी ताबडतोब शासनाने ह्याच्याकडे लक्ष देणं हे गरजेचं काम आहे। तरी पूर्ण बीड परिसरात राजुरी परिसरात सगळे प्रकारचे वरून तलाव भरल्यामुळे 100% तलाव उकंड्याचा भरल्यामुळे सर्व येणे जाण्याचे 25 ते 30 गावाचे सगळे येणे जाण्याचे रस्ते ठंब झालेले आहेत। तरी आता सध्या बघितलं गेलं हे सर्व पिकाचे नुकसान झाले आणि असे सगळे स्वतः तिथले गावकऱ्यांनी सगळ्यांनी अशी सांगितले की बाबा कुणाचंही इकडं लक्ष नाही शासनाचं। ह्याच्यात तात्काळ आपल्या तलाठी साहेबांनी ह्याच्यात येऊन ताबडतोब एकरी 50,000 रुपये असे मागणी शेतकऱ्याची आहे। तरी तात्काळ ह्याच्यात शेतकऱ्याचे मान्य करून घेण्यासाठी सरकारने ह्याच्याकडे ताबडतोब लक्ष द्यावा। आपले मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष द्यावा, पालकमंत्र्यांनी बीडच्या लक्ष द्यावा आणि इतकी शेतामध्ये नुकसान झालेली कमीत कमी शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की एकरी 50,000 रुपये असे मिळावा असे विनंती करीत आहेत शेतकरी सगळ्या मुख्यमंत्र्याला, पालकमंत्र्याला। महाराष्ट्राचा पुढारी बीड, मी सदाशिव पवळ, कॅमेरामॅन नवनाथ खरात। हे आपण पाहिले महाराष्ट्राच्या पुढारीवरून बीड जिल्ह्यामध्ये आणि बीड शहराच्या परिसरामध्ये नवगण, राजुरी असेल, गात-शिरापूर असेल, अनेक वेगवेगळ्या ठिकाणी ही पूरजन्य परिस्थिती आपल्याला आलेली पाहायला मिळते आणि या ठिकाणी ह्या पूर परिस्थितीमध्ये आमच्या पत्रकार बांधवांनी घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट आपण महाराष्ट्राच्या पुढारीवरून पाहिला। या ठिकाणी 28 तारखेपर्यंत ही अतिवृष्टी, ढगफुटी या ठिकाणी कायम असणार आहे असे हवामान अंदाजाने कळवले। प्रत्येकाच्या मनामनातील, मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका।